नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बा तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावं जगनानिहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी करुणा करुणा करा दया पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पेठ निलये सरस्वती नमोस्तुते आता वैवासित पावनाती भासती पंचानन समानातया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जाण साष्टांग नमन करीतसु मज दिसतसो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद दान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी दान नभाळी
कलिकावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला विठाला संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज हा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं भक्ती वैराग्य ज्ञान हे तिने मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनमान गृह देह आशा नसे जातील भरी ऐसे संत नारायण बाबा त्यांशी मी नमन करी शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावाव्या शुभटा नमो तया माता पित्याचे पालन 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 नमो त्या वचन सत्यवदो नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो तया माता पित्यासी नमन नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वदन सत्यवदो वचन सत्य वचन सत्यवदो नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मनाला उपदेश करतात विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी परिहार द्यायचा म्हणजे तो असा श्री क्षेत्र हिवर गव्हाण या पुण्य भूमीमध्ये ज्यांना अजन्म जन्म घेण्याचं भाग्य लाभलं आणि देहाचं प्रारब्ध संपल्याच्या नंतर त्यांना इहलोकाची यात्रा संपावी लागली असे असणारे परमार्थ प्रेमी वैकुंठवासी ज्ञानोबा सटवा नाईकवाडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही हरिनामात्मक कीर्तन सेवेचं आयोजन या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करणारे त्यांचे तिन्ही सुपुत्र आदरणीय परमार्थप्रेमी बळीरामजी ज्ञानोबा नाईकवाडे दुसरे संतरामजी ज्ञानोबा नाईकवाडे आणि दत्तात्रय ज्ञानोबा नाईकवाडे या तिन्ही सुपुत्रांनी आपल्या पिताच्या ऋणातून वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी शास्त्राने सांगितलेला सर्व शास्त्र विधी अगदी विधिवत पार पाडलेला आहे विठाला त्यांचा आज वर्ष श्राद्ध आहे ज्ञानोबा सटवा नाईकवाडे त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आजची ही हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे आणि या सेवेचे आयोजन करणारे त्यांचे तिन्ही सुपुत्र आणि मला ज्यांना त्यांच्या मुलाच्या वतीनं फोन केला आमचे परमार्थ प्रेमी आदरणीय रमेश महाराज सावंत महाराजांनी फोन केला तसं माऊली ही तारीख अगोदर मला वाटतं 21 तारखेला होतं पण काही अडचण सुतक पडल्यामुळे नंतर पुढे ढकलण्यात आला तरी म्हणलं खैर झाली म्हणलं परत कार्यक्रम माझ्याकडेच आला हो नसता सहजासहजी डबल येत नाही मग पण माझं बाबांची सेवा माझ्या हातून घडायची होती म्हणून माझ्याकडे सेवा आली आणि कीर्तन करत असताना आजची जी कीर्तन सेवा आहे ही नैमित्तिक कीर्तन आहे एरवी सप्ताहामधलं कीर्तन असतं पण आजचं जे कीर्तन आहे याला काहीतरी विशेष महत्व असतं हो आपल्या शास्त्रामध्ये 2 प्रकारचे कर्म सांगितले एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म त्या निषिद्ध कर्म आणि विहित कर्म त्या विहित कर्मामधले 4 प्रकार आहेत एक नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म मग हा कर्मशास्त्र विधी आहे आज कोणतं निमित्त आहे तर वैकुंठवासी ज्ञानोबाजी नाईकवाडे यांचं वर्ष श्राद्ध आहे
त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताला धरून केली जाणारी ही हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे. म्हणून आजच्या या कीर्तन सेवेला नैमित्तिक कीर्तन सेवा म्हणतात. विठाला विठाला नित्य कर्म माऊली आपण जे रोज करतो, सकाळी उठल्याच्या नंतर स्नान करत असतो, देवपूजा करत असेल, मृदंगाची प्रॅक्टिस करत असेल, गातात ज्ञानेश्वरी वाचन नित्यनेम करत असेल, याला नित्य कर्म म्हणायचं. जे रोज केले जातं ते नित्य कर्म. दुसरं आहे काम्य कर्म, काहीतरी फलाची इच्छा धरून केली जाणारं जे कर्म असतं त्याला काम्य कर्म म्हणतात. आणि तिसरं आहे प्रायश्चित्त कर्म. ज्ञात अज्ञात पातक आपल्याकडून घडलेले असतील तर त्या पातकांच्या निवृत्तीसाठी जे केले जाणारं कर्म त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. उदाहरणार्थ आपल्या सर्वांनाच ती मन माहिती कोणती, मांजर मारली की कुठं जावं लागते, मुंबईला. कुठं मांजर मारली की काशीला. मग इथं मांजर मारली ते पाप आपल्याच्यानं घडलं माऊली, मग ते पाप काशीला गेला फिटतंय का? पण माणसाची मन पडली की मांजर मारली की काशीला नाही तो बनारसीला नाही कुठं हरिद्वारला जाय, ते केलेलं पाप तुलाच फेडावं लागणार आहे. विठाला त्याच्यासाठी सांगितलेला विधी प्रायश्चित्त, म्हणून त्याच्यासाठी केले जाणारे कर्म त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आजचं कर्म आहे ते नैमित्तिक कर्म. वर्ष श्राद्ध आहे आज ज्ञानोबांजींचं. हा सर्व कर्माचा विषय आणि कर्माच्या बाबतीत भल्या भल्याने हात टेकलेत ते तर मोहिले का क्रांतदर्शी ज्ञानोबराय म्हणतात. चांगल्या चांगल्याला कर्माच्या बाबतीत याचा उलगाडा कळाला नाही. भगवंत सुद्धा म्हणतात गहनो कर्मना गती, ही कर्माची गती अति गहन आहे. म्हणून कर्म करत असताना आणि कर्म करणाराकडून थोडीफार जरी चूक झाली तरी नाथ महाराज म्हणतात दारू प्यायल्याचं पाप लागतं. भागवतामध्ये नाथ महाराज सुंदर बोलतात, जर देव बाप्पाकडून चूक झाली किंवा यजमानाकडून जर चूक झाली, कोणाकडून बी चूक होऊ द्या, चूक झाली की दारू प्यायल्याचं पाप लागते. कर्माचं एवढी सूक्ष्मता आहे कर्मामध्ये. ज्ञानोबराय नाथ महाराज म्हणतात जर पाणी घेण्यासाठी आचमनाला जर आपण पाणी घेतलं तर ते पाणी किती घेतलं पाहिजे याचं सुद्धा कर्मशास्त्र सांगतं मला. या सुद्धा कर्माचं शास्त्र आहे. पाणी किती घेतलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात फक्त आचमन करत असताना हाता उडीद भिजेल इतकंच पाणी घ्यायचं. उडीद कळतो ना, उडीद सगळे शेतकरी आहेत, उडीद भिजेल इतकंच पाणी घ्यायचं. पण कोणी म्हणेल महाराज कमी जास्त झालं तर, जास्त झालं किंवा अधिक झालं तर. नाथ महाराज म्हणतात कमी जास्त झालं तर दारू प्यायल्याचं पाप लागतं. ऐका ओवी सांगतो. नाथ महाराज म्हणतात कर्मी आचमन करावे, माश मात्र जळ घ्यावे, न्यून अधिक त्वासवे, दोष पावे सुरापान सम. मग कोणी म्हणते मग एवढं जर दारू प्यायलाच पाप, न केलेलंच बरं, म्हणजे काय बनते त्याच्यावर? नाही, पण कर्म हे करावंच लागतं महाराज. पण त्या या कर्मामध्ये जर काही त्रुटी असेल, काही दोष असतील तर त्या दोष निवारणासाठी हे भगवंताचं नाम हे प्रभावी या कलियुगामध्ये साधन आहे. तेने सकळ सिद्धी क्या बात है. झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हो, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवडी आदरे आले राम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हो, आरंभी आवडी आदरे आले राम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. नाथ महाराजांनी कर्मातलं काठिण्य सांगितलं, पण ज्ञानोबराय म्हणतात किती कर्मातलं काठिण्य असू द्या, भगवंताचं नाम घ्या, तुमचं पूर्ण काम होत झाल्याशिवाय राहणार नाही. मला त्या विधीला पूर्णत्व प्राप्त होते ते भगवंताच्या नामाने. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, आरंभी आवडी आदर आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. म्हणून या कर्माच्या बाबतीत
चांगल्या चांगल्यांना कळत नाही म्हणून नाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, त्याच्यासाठी भगवंताचं नाम घेत चला तर तुमचं पूर्ण तो विधी पूर्ण होईल. म्हणून आज वर्ष श्राद्ध आहे. मग वर्ष श्राद्ध तो विधी करत असताना कमी जास्त थोडीफार, नाहीतरी आपल्याला सवच आहे देव बाप्पा घ्या भागून, आहे का नाही आपल्याला सवय असं म्हणतात. मग देव बाप्पा आम्हाला काय करायचे, बांधा बुचाळा असंच, मग खालीवर पॅन्या टाकून निघाले मग माघारी. ही तुटी भरून काढण्यासाठी भगवंताचं नाम आहे आणि त्या निमित्ताने ही हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे. आणि या सेवेसाठी आज संपूर्ण महाराष्ट्र महाराज तुमच्या हिवर गावांमध्ये, महाराष्ट्रातील दिग्गज असणारे असे गुणीजन मंडळी ज्यांच्या 6-6 महिने तारखा भेटत नाहीत. संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी भागवताचार्य, युवा कीर्तनकार आमचे रामेश्वर महाराज गरड गुरुजी, वांगे संस्थान महाराजांची उपस्थिती आहे. त्यांची श्री संत नारायण बाबा गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि दुसरे त्यांच्याच तोडीला तोड देणारे त्यांचे शिष्य असणारे आमचे ओमकार महाराज रासवी महाराज. गुरुपेक्षा शिष्य जड भरला ना आज. शिष्यानं अशा काय बारीक जागा काढल्या, गुरु गप्पच. त्यांचा शिष्य आहे ते, पण किती तयार आहे. त्यांच्याकडे महाराज गायन शिकण्यासाठी असतो. अशी त्यांच्याकडे अनेक मुलं आहेत आणि सुंदर त्यांची संस्था आहे. त्याच संस्थेतले आमचे ओमकार महाराज रासवे, त्यांची उपस्थिती आहे. आता बाकीच्यांचे नाव गावातील सर्व भजनी मंडळी, परिसरातील सर्व भजनी मंडळी उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदंगाच्या बाबतीत आवाज घुमतो असे असणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली खोटे सोन्नेकर, यांची सुद्धा वारकरी शिक्षण संस्था आहे सुंदर अशी, शिवशंभो वारकरी शिक्षण संस्था. महाराज माऊलीकडे बी 5-50 मुलं आहेतच. माऊलींना रात्री फोन केला, माऊली म्हणले का आमच्या परिसरातच आहे, म्हणले येतो म्हणले लगेच. आणि फोन केल्याबरोबर आले. बाकीचं काहीच विचारलं नाही त्यांना, म्हणजे बाकीचं चहा पाण्याचं म्हणले आले की सुरू करू म्हणले, काय नाही उशीर झाला म्हणले, बाकी काही विचारलं नाही. नसता फोन केल्याबरोबर आधी म्हणते पाला पाचोळ्याचा काय वेळ आहे, तसं त्यांना काय नाही म्हणले, चला म्हणले परिसरातच म्हणले, काय त्याला किती लागायला म्हणले तेल तरी होय. सुंदर असे माऊलींचा पकवाद आहे साथीसाठी. आणि सर्व माता भगिनी पुरुष मंडळी आणि विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम लाभलेले आमचे परमार्थ प्रेमी आमचे दत्ताभाऊ ढवळे, गावातली साऊंड सिस्टीम आहे आणि अगदी सुंदर लावले. गावात आहे म्हणून काय कुत्रा पण करू नका, असा साऊंड फिऊंड एखादा बॉक्स जाईल दत्ताभाऊला, मग लय महाग पडेल ते. सुंदर अशी सिस्टीम आहे. दत्ताभाऊचा प्रेमळ स्वभाव आहे आपला. फोन झाला आमचा. सर्व श्रोते मंडळी आहेत. ही कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेसाठी आमचे परमार्थ प्रेमी आदरणीय आमचे संतोष महाराज शिंदे देशमुख टाकळीकर परळीहून आले. ते म्हणले मी कीर्तनापर्यंत येतो. मी म्हणलं नारळापर्यंत नका, कीर्तनापर्यंत या. म्हणले कीर्तनापर्यंतच येतो म्हणले, नारळाच बघू म्हणले पुन्हा. त्यांची उपस्थिती झालेली आहे, त्यांनाही धन्यवाद. गावातील श्रोते मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी. आणि आजची कीर्तन सेवा थोडी लवकर घेतली मी, तर मला संध्याकाळी फार मुंबई जवळ जायचंय. सावंत महाराजाला आधीच म्हटलं होतं कीर्तन घेतो, करायचं असलं तर मग 10 ते 12 करा, नसतं मग कोणाला बी द्या, तसं काय नाही होय, आपण काय महागा लाग्या नाही तसं, मलाच द्या म्हणून. कोणी करेन म्हणले त्याला काय. ते म्हणले नाही म्हणले 10 ते 12 होईल, काय हरकत नाही. पण बराचसा टप्पा गाठायचा आम्हाला, हा त्यामुळे 10 ते 12 आहे. लोकांना वाटलं असं थोडं लेट लवकर होईल, पण काय नाही, तुमच्या मनानं तुमच्या रोजच्या टायमात या तुम्ही, काय हरकत नाही. आमचं आम्ही 12ला बरोबर सगळे 8 तास घेऊन मोकळे होणार आहेत 12ला. सर्व माता भगिनी आहे, सर्वांच्या खेळीमध्ये तुम्ही आम्ही, खेळी मेळी गदारोळी आनंदी. वर्ष श्राद्ध विधी आहे. आणि मला वाटतं आमच्या माऊलींचं युट्यूब चॅनल आहे. काय नाव आहे माऊली चॅनलचं? संगीत कला प्रेमी. हे कीर्तन जर तुम्हाला नंतर बघावं वाटलं, बाबा महाराज कुठं चुकलाय बोलताना काय, असं लोकांना वाटतं ना बघावं, चांगलं नाहीत बघत कुठं काय झालं व्यवस्थित, तर ह्या युट्यूब चॅनलला बघायचं, संगीत कला प्रेमी युट्यूब चॅनलला. चाली वगैरे सगळं त्यांच्या याच्यावर भरपूर कीर्तन आहेत, ते बघा. त्यांना पुन्हा काय करा तुम्ही, सबस्क्राईब करा. मला ते काय येत नाही, त्यांना लाईक करीत जा. त्यांना लाईक केलं की त्यांना पैसे मिळतात, त्याच्यात अर्धे तुम्हाला देतील ते. त्यांचं युट्यूब चॅनल आहे. आज आहे वर्ष श्राद्ध ज्ञानोबा सटवा नाईकवाडे. वर्ष श्राद्ध त्यांचं आहे. कधी ना कधी आपलं बी होणारच आहे. असं म्हणायचं नाही की वादा त्याला पोहोचायला गेलो तर आपलं निवांतच नाही. तुकोबाराय म्हणतात वर्ष श्राद्ध विधी हा प्रत्येकाचाच होणार आहे एक दिवस, आणि हा करावाच लागतो महाराज. हे मुलाचं आद्य कर्तव्य आहे. शास्त्राने मुलाच्या बाबतीत 3 कर्तव्य सांगितलेत. ज्याला मुलगा म्हणून घ्यायचा अधिकार आहे त्या माणसाने
त्या मुलाने आपल्या आई वडिलांच्या निमित्ताने 3 प्रकारचं कर्म केलंच पाहिजे. शास्त्र सांगतंय आई वडील जिवंत असताना, आई वडिलांची हयात असताना त्यांची सेवा करणे 1, त्यांचे वचन पाळणे, त्यांच्या आज्ञेत राहणे हे पहिलं कर्तव्य त्या मुलाचं. दुसरं कर्तव्य शास्त्र असं सांगतं की आई वडील ज्या तिथीला गेलेत त्या तिथीला पिंडदान विधी करणे, त्या तिथीला धरून पुन्हा येणारं वर्ष श्राद्ध, तो वर्ष श्राद्ध विधी करणे, त्या निमित्ताने अन्नदान करणे, कीर्तन भजन करणे हे दुसरं कर्तव्य. आणि तिसरं कर्तव्य शास्त्रकार सांगतात जर यदा कदाचित गयेला गेलात, जाच म्हणून नाही सांगितलं, असं गयेला जर गेलात तर तिथं गेल्याच्या नंतर आई वडिलांच्या नावाने पिंडदान करा. हे 3 कर्तव्य मुलाच्या संबंधाने शास्त्रकार सांगतात. आता श्लोक सांगतो ऐका. जीवतो वाक्य करना क्षया हे भूरी भोजनात गयायाम पिंडदानश्च त्रिभिर्पुत्रस्य पुत्रताः. हे 3 कर्तव्य जर मुलगा आई वडिलांच्या संबंधाने करत असेल तर त्याला मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आहे. विठाला विठाला आई वडील जिवंत असताना ही सर्वात जास्त सेवा सांगितली महाराज. मेल्याच्या नंतर तर कराच, पण आई वडील जिवंत असताना त्यांचं वाक्य कानावर आल्यानंतर त्यांचे वाक्य पाळणे, त्यांचे वचन पाळणे, त्यांची आज्ञा पाळणे. महाराज आई वडिलांचं जर नाही ऐकलं तुम्ही या जन्मामध्ये तर नाथ महाराज म्हणले पुढच्या जन्मामध्ये तुम्ही भैरे होता. भैरे माता माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरण आता. झालो नरदेही येता, एका जनार्दनी पाळी घालायची पण एकेरीच घालायची, पण उभाट्या घालायच्या. आता दुहेरी म्हणल्यात नाही जुळणार नाही का. नाथ महाराज म्हणतात हरी माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दने स्मरेन आता, बहिरा झालो या जगी. माता माऊली पाचारिता म्हणजे आई वडिलांची आज्ञा पाळणे हे पहिलं मुलाचं कर्तव्य आहे महाराज. आई वडील जिवंत असताना जर मुलगा आई वडिलांची आज्ञा पाळत नसेल, आई वडिलांना नीट जर बोलत नसेल तर ज्ञानोबा म्हणतात ऐका, म्हटले एका माणसाला गावातले सगळे लोक मानतात. म्हणले यांना अमुक अमुक गावातले सगळे लोक मानतात. म्हणले गावातलेच नाही तालुक्याच्या ठिकाणी जर गेले तर आमदार उभा राहतो. हे गेले की एक जण म्हणलं आमदाराचं काय सांगायला यार, जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्या तर बजरंग बाप्पा सुद्धा उभा राहतात, खासदार सुद्धा. काय सांगायला म्हणते आमदाराचं परका दादाचं, बजरंग बाप्पा उभा राहते. ते म्हणला बजरंग बाप्पाचं काय घेऊन बसले म्हणले, देवेंद्र फडणवीस दिलं की खुर्ची समोर ढकलतो म्हणे माणूस गेला की, एवढं वजन आहे म्हणे म्हणजे कुठं मुंबईला सुद्धा. ते म्हणे देवेंद्र फडणवीस काय घेऊन म्हटलं, म्हणजे नरेंद्र मोदी सुद्धा जागा देतात बसाय म्हणे. ते म्हणले असं एवढं वजन आहे म्हणले, मग माणूसच तसा आहे म्हटले. ते म्हणले हे नरेंद्र आणि देवेंद्र जाऊ दे म्हणले, अरे इंद्राला जागा देते बसाय. ब्रह्मदेव सुद्धा मानतय, पण आमचे ज्ञानोबाराला विचारलं, ज्ञानोबारा याला ब्रह्मदेव मानतो, इंद्र मानतो, देवेंद्र मानतो, नरेंद्र मानतो, हे सगळे मानतात म्हणले, पण ज्ञानोबाराय म्हणले ही आईवडिलालाच मानित नाही भंगीर म्हणले. काय ही आईवडिलालाच मानित नाही म्हणजे सगळं विश्व ह्याला मानतय. मग ज्ञानोबाराय म्हणले आमच्या दृष्टीने तो मूर्ख आहे म्हटले. ऐका ओवी ऐका, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभरा आदरा मूर्ख जैसा. विश्व मानतय आदराने, पण आई वडिलाला जर सांभाळत नसेल, आई वडिला मानित नसेल तर ज्ञानोबा म्हणतात आमच्या दृष्टीने मूर्ख आहे तो. विठाला झाला पहिला मुद्दा म्हणजे आई वडिलांचं वचन पाळायचं, हे पहिलं कर्तव्य. दुसरं कर्तव्य आई वडील ज्या तिथीला गेलेत त्या तिथीला धरून येणारं वर्ष श्राद्ध करणे, पिंडदान विधी करणे, त्यांच्या नावाने अन्नदान करणे हे दुसरं कर्तव्य. अहो शास्त्रकार सांगतात पंचक्रोशीतील लोक जीव घाला. एखादा मला परिस्थिती नसेल म्हणले गाव जीव घाला,
म्हणले गाव जेव घालण्याची परिस्थिती नाही, म्हणले 5 वारकरी जेव घाला. म्हणले 5 वारकरी जेव घालण्याची परिस्थिती नाही, म्हणले एक अतिथी जेव घाला तरी तुमचे पितर तृप्त होतील, तरी तुमचा विधी होईल. म्हणले एक अतिथी जेव घालणं होत नाही, म्हणला बायकोच ऐकत नाही. बरं म्हणले नको घालू जाऊ. म्हणले एक अतिथी जेव घालणं होत नाही, म्हणले फक्त एक गोग्रास गायला एक घास दे तरी तुझे पितर तृप्त होतील. ते म्हणला गाय बी नाही, पाहुण्याला दिली मला होती ती. म्हणलं अवघडच आहे बाबा माणूसच आता. गायला सुद्धा म्हणलं आपल्याच्यानं घालणं होत नाही. मग म्हणले काय कर, म्हणले एक गुळाचा खडा घे, विस्तवावर ठेव आणि पितरांच्या नावानं पाणी फिरव आणि हात जोड तरी श्राद्ध झालं. बघा शास्त्रकाराने किती तुम्हाला सोपं सांगितलंय. एवढं गरीब तर कोणी आहे तुमच्या गावात नुसत्या गुळाचा खडा भागवणारा? आता काय काय असून भागीते ते विषय सोडून द्या. म्हणजे गुळाचा खडा जरी तुम्ही विस्तवावर ठेवून पाणी फिरवलं तरी पितर तृप्त होतील. एवढंच नाही, आणखीन पुढे जाऊन सांगितले. म्हणले जाऊ द्या गुळाचा खडा जरी नसले ठेवून होत, म्हणले गंगेमध्ये जा, कटे इतक्या पाण्यामध्ये म्हणजे कमरा इतक्या पाण्यात उभा राहा आणि गंगेचंच पाणी घ्या आणि गंगेला समर्पित करा पितरांच्या नावानं तरी तुमच्या पितृ श्राद्ध विधी होईल. गंगेचे उदक जैसे अर्पीचे पितर उद्देशे, पितरांच्या नावानं समर्पित करा तरी तुमचं पितर तृप्त होतील. म्हणले पाण्यात जायची भीती वाटते, म्हणजे ते बी नाही. मग म्हणले एक काम करा, दक्षिण दिशेकडे जा, एखाद्या झाडाच्या अवघाड्याच्या मध्ये तिथे जाऊन उभा राहा, नग्न व्हा आणि दक्षिण दिशेला 3दा बोंब मारा तिकडे तोंड करून तरी पितर जेवतील, तरी श्राद्ध विधी होईल. ते मला हे बी जमणार नाही. मग म्हणले एक काम कर, म्हणले घरी गावात तुमच्या विहीर आहे का? म्हणलं आहे ना विहीर, दारासमोरच आहे. म्हणलं मग काय कर, म्हणले कमराला मोठा दगड बांध आणि विहिरीत उडी टाक. ते मला मरण ना. मग म्हणलं तो तेवढाच अधिकार आहे. आता तू जर एवढं करू शकत नाही मायबापाच्या नावानं, म्हणजे मायबापानं बांधलेला बंगला तुला त्याच्यात राहावं वाटतं, आई वडिलांना कमवलेली शेती तुला त्याच्यातलं उत्पन्न घ्यावं वाटतं, आणि तुला मायबापाच्या नावानं अन्नदान करू वाटत नाही. म्हणजे हे शास्त्रानं सांगितलं मुलाच्या संबंधानं हे केलंच पाहिजे आपण महाराज. आणि तिसरं कर्तव्य सांगितलं गयायाम पिंडदानश्य, गयला जर गेला तर त्यांच्या नावानं पिंडदान विधी करा. हे 3 विधी जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आणि ते आई वडील तुम्हाला वर गेल्यानंतर पितर ज्यावेळेस होतील त्यावेळेस ते पितृदोष म्हणून तुम्हाला तुमच्या कुळाला लागतो महाराज. एवढंच नाही, तुमच्या कुळाचा वेल करांडला जातो, म्हणजे घरामध्ये संतती होत नाही, घरात समाधान लागत नाही. किती मोठा बंगला बांधा पण ते म्हणतो महाराज उचलू उचलूच आपटायले. काय म्हणतो? घरात उचलू उचलू आपटायले, म्हणजे समाधान लागत नाही. हे कारणच आहेत, घराला कुळाला तुमच्या पितृदोष लागतो. ज्ञानोबा सांगतात ऐका, मी नाही सांगत, हे ज्ञानोबाचे ओव्यात. तुम्ही म्हणतात तुम्ही सांगायले काय, ज्ञानोबा म्हणतात ऐका. तरी पितर काय करीती कैसे नि स्वर्गी वसती, मनोनी तेही येती कुळापाशी, देखे वंश वृद्धी समस्त या परी होय पतित, मग वांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. स्वर्गामध्ये त्या पितरांना सुद्धा आनंद वाटत नाही महाराज जर असे विधी जर नाही केले तुम्ही महाराज. ते आपल्या नावानं बोंब मारता. आहा कटा त्याचे करीती पितरा वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. हो आहा नटा त्याचे करीती पितरावशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. तुकोबरा म्हणतात स्वर्गात गेलेले पितर सुद्धा तुमच्या घरामध्ये जर चांगली संतती जन्माला आली त्यांच्या नावानं बोंब मारतात. आहा कटा त्याचे करीते पितर, काय म्हणतात वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणून हे श्राद्ध विधी केला पाहिजे महाराज. जर कारण जोपर्यंत श्राद्ध विधी होत नाही तोपर्यंत त्या प्रेताला पितरत्व प्राप्त होत नाही. तो जीवात्मा निर्जन अरण्यामध्ये भटकत राहतो आणि तो मग घरातल्या लोकांना संबंधितांना त्रास दिल्याशिवाय राहत नाही महाराज. भवंती प्रेत रूपास्ते पिंडदान विवर्जिताः, आकल्पम निर्जन अरण्ये भ्रमंती बहु दुःखिताः. पुराणात सांगतात तो त्रास देतो म्हणून त्यांच्या नावाने अन्नदान, पिंडदान विधी, श्राद्ध विधी हा केलाच पाहिजे महाराज. म्हणून कैलासवासी ज्ञानोबा सटवा नाईकवाडे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या 3 सुपुत्रांनी अगदी अन्नदानही केलेलं आहे. श्राद्ध विधी आहे तो विधी शास्त्राने सांगितलेला विधिवत तो विधी सुद्धा सुरू आहे. आणि ही कीर्तन हरिनामात्मक कीर्तन सेवा सुद्धा महाराज आयोजित केलेली आहे. महाराज असं जर करत असाल तर स्वर्गात गेलेल्या पितरांना आनंद वाटतो महाराज. मोदन्ते देवता
नृत्यंते देवता मोदंते पितरा. हो पितर आनंदाने महाराज नाचतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती राम. कल्याण इच्छिती सर्व काळ, सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सर्व काळ. कल्याण इच्छिते सर्व तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा किंवा सर्व काळ. पितृ सुद्धा महाराज पितर आशीर्वाद देतात म्हणून हे केलं पाहिजे. आणि त्या निमित्ताने ही हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे. आणि सेवेसाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबराय यांचा. कारण आजचं नैमित्तिक कीर्तन म्हटलं की हे एवढं सांगावंच लागतं. नसतं कीर्तन श्राद्धाचं आहे आणि दुसरं गप्पा हाणायला काय बी. हे त्या निमित्तानं थोडंफार बोललं पाहिजे. अर्धा तास 15 मिनिटं काय जे शक्य असेल, जसा वेळ असेल तसं. म्हणून सुरुवातीला प्रसंगाच्या निमित्ताने बोललो. आता जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून उपदेश करतात. पण उपदेश आजचा या अभंगातला उपदेश फक्त मनाला आहे. काही अभंगात तुकोबरायाने जनाला उपदेश केला, काही अभंगात तुकोबरायाने संतांना उपदेश केला, काही अभंगात तुकोबरायाने मनाला उपदेश केला. या अभंगात मनाला उपदेश केला. असे काही अभंग आहेत तुकोबरायाने लोकाला जनाला सुद्धा महाराज उपदेश केला. ऐके रे जना, ऐके रे जना, ए जना इकडं विकू दे रे जना. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. लोकांना उपदेश केला महाराज. या जनामध्ये 4 प्रकार केले. एक पामरजन, विषयजन, जिज्ञासूजन आणि मुक्तजन. पामरजनाला उपदेश केला. त्यांना उपदेश काय केला संतोष भाऊ? दारू गांजा मत पिवो यारो, अक्कल गुंग हो जाती है. त्यांना सांगितलं पामरांना दारू पिऊ नका, गांजा ओढू नका. हे पामरांना उपदेश आहे. हा उपदेश जिज्ञासूला नाही, मुक्तला नाही, विषयला नाही. हा फक्त पामराला केला उपदेश आहे. पामर कोणाला म्हणायचं? की ज्याच्या जीवनामध्ये शास्त्राच्या विरुद्ध वागतो, तुम्हाला स्वैर जीवन जगतो. म्हणजे काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, कसं वागावं, कसं वागू नये, काय बोलावं, काय बोलू नये, ह्याची ज्याला अजिबात कुठलाही सुपडाम साम संबंध नाही, त्याला म्हणतात पामर. अंगा मनाशी रुचावे ए तुलेने कृत्या कृत्य नाठवे, जो करण्याचे निनावे भलतेची करी, भलतेची उन्मत्त करी सदा, त्याला म्हणतात पामर. या पामराला उपदेश केला. दुसरा आहे विषयी. विषयला सुद्धा उपदेशच केला महाराज. विषयीची धाव कुठं असते? पामर आणि विषय जवळ जवळच येत आहेत. माऊस भाऊ फक्त सुधारित आवृत्ती म्हणजे विषयी. तो इथले विषय भोगत नाही, त्याला स्वर्गातले भोगा वाटतो. संसारात यज्ञ याग करा वाटतं आणि स्वर्गातलं सुख भोगा वाटतं. तो बी विषयीच आहे. त्याला उपदेश केला. त्याला म्हटले अरे स्वर्गात जातो तू यज्ञ करून, आणि तिथे गेल्यास तरी काय तुला काय म्हणतो का? तू का म्हणे जाती पुण्याक्षया, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे आपोआपल्या मतदार संघा. काय म्हटले? येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणजे जसं आमदाराला 5 वर्ष संपल्यास नंतर बसावं लागतंय, खासदाराला 5 वर्ष असल्या बसावं लागतं, तसं इंद्रपदाचं ते इंद्राचं जे पद आहे ते फक्त जोपर्यंत त्याचं पुण्य आहे तोपर्यंत त्याला तिथं ते विषय भोगायला मिळतात. विठाला विठाला म्हणून विषयला उपदेश केला. आणि तिसरा उपदेश केला जिज्ञासूला. त्याला सांगितले बाबा उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाता, भगवंताच्या प्राप्तीला लागा. होई बा जागा, होई बा जागा, वाऊगा कागा शिलाशी, वाऊगा कागा शिलाशी, वाऊगा कागा शिलाशी. होई बाजागा, होई बाजागा, वाऊगा काय सिनासी, वाऊगा काय सिनासी, वाऊगा काय सिनासी.
त्वरा कर. हो त्वरा कर. ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये बोलतात, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तेची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. मी एका ठिकाणी मी अशी गोळी म्हटली, झडझडोनी तरी झडझडोनी. एकदम म्हणला वायला निघ. मी म्हणलो वायला नाही रे, वहिला निघ. म्हणले ज्ञानोबाने सांगितलं म्हणले वायला निघायचं. अरे वा म्हणलं ओव्याचा अर्थ बघा. तरी झडझडोनी वहिला निघ, आणि काय कर म्हणले, ये भक्तीची ये वाटे लाग, आणि त्या वाटेला गेल्यास नंतर जिया पावसी अव्यंग निज धाम माझे, माझ्या स्वरूपाला. म्हणजे त्याला जिज्ञाना सुद्धा उपदेश केलाय आणि मुक्ताला उपदेश केलाय. मुक्ताना सुद्धा सांगितले, ज्ञान गिळून गावा गा गोविंदो गा. तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं ना, गप बसू नका म्हणले, तरी देवाचं भजन करीत राहा. ऐका, म्हणजे पामर या जनामध्ये 4 जनाचे प्रकार केले, पामर जन, विषय जन, जिज्ञासू जन आणि मुक्त जन. हो. पामर जन कसा आहे ऐका, रंगनाथ गुरुजी परभणीकर व्याख्या करायचे म्हणून. आता ते थोडे कडक शब्द बोलायचे. रंगनाथ गुरुजी परभणीकर हे 4 प्रकाराने ते सोप्या भाषेत सांगायचे. म्हणजे पामर कोण? ज्याला वेश्येचा छंद तो पामर, ज्याला बायकोचा छंद तो विषयी, ज्याला गुरुचा छंद तो जिज्ञासू, ज्याला देवाचा छंद तो भक्त, आणि ज्याच्या जीवनात छंदच नाही तो मुक्त. विठाला सगळ्याला उपदेश केला. या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दूषित, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवणी. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दूषित, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळा ते तुकोबराने सर्वांना उपदेश केला. आणि या आजच्या अभंगामध्ये तुकोबराने फक्त मनाला उपदेश केलाय. काय उपदेश केलाय? अभंगाचं पहिलं चरण. नको नको माया गुंतू माया क्या बात जाय, आहे. नको नको माया गुंतू माया जाय, नको नको गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळाला जवळी ग्रासावया, क्या बात आहे. काळाला जवळी ग्रासावया, काळाची ओढी पडेल बाजूवा, काळाची ओढी पडेल बाजूवा. काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाची ओढी पडेल बाजवा, काळाची ओढी पडेल तुकोबराने या अभंगातून फक्त मनाला उपदेश केलाय. कारण मनालाच का उपदेश केलाय? कारण आपल्या जीवनामध्ये जे काय सर्व चांगलं वाईट सुख दुःख जे सर्व काय जे येतात, जे घडतात, ते सर्व फक्त या मनामुळेच आहे महाराज. प्रत्येक माणसाकडे तुकोबराने मनाला उपदेश केलाय. मनाला उपदेश करण्याचं एवढंच कारण आहे की परमार्थामध्येही मनच लागतं आणि संसारामध्ये सुद्धा मनच कारण आहे महाराज. माणस सुद्धा म्हणतात महाराज त्याचं का मन जागेवर आहे का? संसारामध्ये बघा, संसारामध्ये जर माणसाचं मन नसेल तर डोंगरा एवढा संसार मोहरी एवढा व्हायला वेळ लागत नाही. आणि संसारामध्ये जर मन लावून संसार केला तर मोहरी एवढा संसार डोंगरा एवढा होतो. परमार्थ तसंच आहे महाराज. मन लावून जर परमार्थ केला तर थोडा जरी केला तरी पूर्ण होते महाराज. थोडे आहे चित्त साह्य झालिया. परमार्थामध्ये सहकार्य मनाचंच लागतं आणि संसारामध्ये सहकार्य मनाचंच लागतं. म्हणून तुकोबराने मनाला उपदेश केलाय. कारण या मनाव गोष्टी सर्व गोष्टी अवलंबून आहेत. मोक्षात वा बंधन सुख समाधान इच्छाते, मोक्षात वा बंधन सुख समाधान इच्छाते, मोक्षात वा बंधन सुख
मोक्षातवा क्या बात है. बंधना सुख समाधान इच्छा दे. मन मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्षातवा बंधन. सुख समाधान क्या बात आहे. कसे कलाकार महाराज थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. पण आता क्वालिटी माल पाहायचा म्हणल्या थोडा बरोबर आहे रे. क्वालिटी म्हणले की माल फेकावं लागते. तुकोबरा म्हणतात प्रत्येक माणसाच्या उद्धाराला कारण आणि पतनाला कारण मनच आहे महाराज. म्हणून मनाला उपदेश केलाय आणि तुम्ही आम्हाला सांगितले मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा म्हणजे मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा म्हणजे ते मोक्षाला कारण मन आहे, सुख समाधानाला कारण मनच आहे महाराज. मन एव मनुष्य मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्षयोः बंधाया विषयासक्त मुक्तय निर्विषयं मनः. पंचदशीकार सांगतात हो. मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्षयोः. बंधाला कारण मनच आहे आणि मोक्षाला कारण मनच आहे. कुठली क्रिया करत असताना अगोदर कोणताही माणूस माऊली क्रिया करत असताना त्या अगोदर क्रियेद्वारा करतो का आधी त्याच्या मनात येत आहे का लगेच करतो तो? आधी कोणती गोष्ट आधी मनात येते. माणसं नाहीतरी बोलता बोलता म्हणतात ना माझ्या जर मनात आलं ना लात मारीन तिथं पाणी काढीत असतो. मग असे माणसं दुष्काळ भागात न्यायला पाहिजे. कशी डोंगरा हनुमानात लाता किती कुसळाव काय मारायचं तर मार. तो म्हणतो गावामध्ये मंदिरात बसला तरी म्हणतो लात मारीन तिथं पाणी. अरे पण मंदिरात बसलाच ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट आधी माणसाच्या मनात येते. ज्ञानोबा म्हणतात बघा आवडे आवडे ते वृत्ती किरटी आधी होऊन आधी म्हणून या उटी मग ते वाचा दिटी कराशिये. आवडे ते वृत्ती किरटी आधी अंतकरण वृत्तीमध्ये येतं आणि नंतर माणूस क्रिया करतो. म्हणजे आधी मन सांगतं हे कर म्हणून मग सर्व गोष्टी मनावर अवलंबून आहेत महाराज. गती आदो गती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगी. म्हणून तुकोबराने जागोजाग महाराज मनाला आग्रह केला. कारण या मनाचा स्वभाव आहे महाराज एक तर हे मन बघा तुम्ही माशी सगळ्या पदार्थावर बसती. माशी सगळ्या पदार्थावर बसती पण विस्तावावर कधी बसत नाही. का बरं बसत नाही? त्याला माहिती एकदा मी विस्तावावर बसले की संपले. तसं मनाला माहिती मन सगळीकडे फिरते पण देवाच्या चरणा लवकर जात नाही. त्याला माहिती एकदा तिथे गेले की पुन्हा माघारी येणच नाही. येणे सोशे मन झाले हवा भारी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही. झाले हवा भारी परत माघारी येत नाही नाही नाही. एकदा मन तिथं गेल्यानंतर माघारी येत नाही पण तिथं जात नाही ना लवकर. कारण मनाचा स्वभावच आहे. याच्यासारखं महाराज विज्ञानाला सुद्धा वाऱ्याचा वेग कळाला किती शास्त्रज्ञांना पण मनाचा वेग अजून विज्ञानाला कळाला नाही महाराज. बघा तुम्ही इथून वडवणीला जायचंय सायकलवर 1 तासात जाऊ शकता पण मनाच्या मार्गाने जायचं म्हणलं तर बरेच जण जाऊन बी आले वडवणी. बस स्टँडवर ढोले चिवडा खावणारे काय काय जण लगेच मनाची गती महाराज ते. कारण या मनाचा स्वभाव महाराज एका जागेवर बसत नाही कधी. महाराज अर्जुनासारख्याने हात टेकले. एवढंच नाही भल्या भल्यांना हे ना भल्या भल्या चांगल्या चांगल्या तपश्चर्या करणाऱ्या माणसाला सुद्धा हातावर तुरी देऊन निघून गेले. ही मनाची पाटील देह गावीचा विश्वास धरू नका याचा घात करील नेमाचा पाडील फाशी मी आलो रायाचा जोशी और ऐका दादानो मी आलो रायाचा जोशी और ऐका दादानो. या देहपुरी गावातलं सरपंच मन आहे. मनू राजा एक देहपुरी सर्वात मुख्य हे मन आहे. आणि याच्या मनात जर आलं ना माणूस चांगल्या चांगल्या उलट पालत करते. हे तुका म्हणे येणे बहु नाडिले शहाणे
शहाणे शहाणे मी म्हणणारे सुद्धा महाराज त्याने उलटे पालते केलेत. एवढ्या मनाचा स्वभाव आहे महाराज. चांगल्या चांगल्याने तक्रार केली देवाकडे. अर्जुन काय काय करी तो या मना बरी नाही के नारायणा करू नये त्याची करी वंचना नेऊ बदल आदरिले काय काय करी करी तो या मना परी नाही केणारा करुणे त्याची करी विवंचना नेऊ पतना धरले. तुकोबराने सुद्धा तक्रार केली नाही. काय काय करीतो या मना परिनायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. अहो चांगल्यात चांगल्याला सगळं काम झालं महाराज, शेवटला दागा दिला बऱ्याच जणाला महाराज. मनाचा स्वभावच आहे महाराज यांची. ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं कैसे तेरा भजन करूं जितना उसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. पण कधी मनानं जर साथ दिली तर राधे तेरे चरणों की पर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. या मनानं जर सहकार्य केलं महाराज माणूस काही बी करू शकतो. पण मन सहजासहजी महाराज एका जागेवर थांबत नाही. अहो एकेकाळचा राजा असणारा त्या राजाचं जर वर्णन केलं तर नाथ महाराजांनी तोंड भरून वर्णन केले भागवतामध्ये. त्या राजाला सुद्धा शेवटच्या टायमाला मनानं धोका दिला, फार उलटा पालताच केला. 3 जन्म घ्यावा लागले. आपल्या या भारत देशामध्ये असा राजा होऊन गेला. या भारतामध्ये 3 भरत झालेत. किती? 3 भरत झालेत या भारतामध्ये. एक भरत झाला ऋषभनंदन भरत, एक भरत झाला दुष्यंतनंद भरत आणि तिसरा भरत झाला दशरथ नंदन भरत. पण एकेकाळचा असणारा राजा कोण? भरत. आपल्या भारत देशाला नाव ज्याच्यामुळं पडलं भारत. अगोदर आपल्या भारताचं नाव भारत नव्हतं. अगोदर आपल्या भारत देशाला अजनाब खंड या नावाने ओळखायचे. काय? भागवतात आलेलं नाव आहे अजनाब खंड म्हणायचे भारताला. पण आपल्या या अजनाब खंडामध्ये असा राजा होऊन गेला ऋषभनंदन, ऋषभदेवाचा मुलगा. ऋषभदेवाला 100 मुलं आणि त्या 100 मुलापैकी सर्वात मोठा मुलगा म्हणजे भरत. त्या भरतानं असं राज्य केलं महाराज. त्याच्या राज्यामध्ये विचार केला ज्ञानोबा म्हणतात 18 भार वनस्पती फळे फुले बोलती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविते परी ते मदालसा सोहम जो जोरे बाळा. हे वर्णन ज्ञानोबराने केले महाराज. त्याच्या राज्यामध्ये 18 प्रकारच्या वनस्पती होत्या. आता फक्त येड्या बाबळे राहिल्यात आताच्या राज्यामध्ये. येड्या बाबळे. अहो मी आमच्या गावच्या एकदा नदीला गेलो आणि नदीतले एकच बेसरमे झाड होतं. तिला म्हणलं बाई तूच कस काय एकटी राहिलीस, बाकीचे कुठे गेले? ते म्हणले सगळेच माझी भावकी निघून गेली म्हणली. बेसरम सुद्धा नदीतनं निघून गेलं. म्हणलं का निघून गेलात? म्हणले माणसं आमच्यापेक्षा बेसरम झालेत, आम्ही कशाला राहा म्हणले इथे. एवढं बेसरम सुद्धा गावगावातले निघून गेले, एवढे माणसं बेसरम झाली, राहायचं नाही इथं. त्याच्या भारताच्या राज्यामध्ये 18 प्रकारच्या वनस्पती होत्या. 12 महिने विहिरीला नदीला पाणी होतं. कुलवान स्त्रिया होत्या. सर्व त्याचं राज्य होतं. एवढंच नाही, नाथ महाराज म्हणतात तो भरत या भूमीत राहिल्यामुळेच आपल्या भारताला नाव हे भारत पडलं. ऐसा तो ऋषभाचा पुत्र जयाशी नाम भरत पवित्र तो भरत राहिला ये भूमीशी म्हणून भरत वर्ष म्हणती यासी. त्याचं राज्याचं वर्णन केलंय महाराज. रावण चिल्लर होता त्याच्या पुढं.
रावणाची काहीच किंमत नव्हती श्रीमंतीच्या बाबतीत. रावणाचं फक्त समुद्राच्या आतच राज्य होतं, मर्यादित होतं. यानं समुद्राच्या पलकड राज्य केलं महाराज. नाथ महाराज वर्णन करतात त्याच्या राज्यामध्ये महाराज अनुकूल सर्व होतं महाराज, अनुकूल वातावरण होतं महाराज सर्व. जेने दिगमंडल जिंकिले समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले जे नाही देखिले सुरवरी. अहो जे स्वर्गातल्या राजा इंद्र त्याला सुद्धा जे सुख भोगा मिळालं नाही, उपभोग मिळालं नाही, ते या भरताने भोगलं. अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल मंत्री पवित्र, अनुकूल राज्य सर्वत्र, ते त्यागिले विचित्र नाना भोग. सर्वांचा त्याग केला. नाथ महाराज म्हणतात विलासी माणसाला, ऐश्वर्य संपन्न माणसाला कधी वैराग्य होत नाही म्हटले. विरक्ती त्याला कधी होत नाही सहजासहजी. महाराज आज बी बघा तुम्ही, एखादा गावातला श्रीमंत घराण्यातला माणूस ऐश्वर्य संपन्न जर असेल, जर त्याला जर म्हटलं चला पाय पाय दिंडीमध्ये महिनाभर, तर सहजासहजी त्याचा पाय उडत नाही. कारण त्याला माहित असते दिंडीमध्ये जाणं म्हणजे काय सोपं नाही. पाय चालावं लागतंय. सकाळी पहाटे उठून आंघोळ करायची, ते बी गार पाण्याने करायची. ह्यानं घरी मस्त शावरनं आंघोळ केलेल्या असतात. त्याला कुठे एवढं जाऊ वाटत नाही महाराज, घर सुटत नाही. सोपी गोष्ट नाही महाराज. वैभवात राहायचं आणि परत त्याचा त्याग करून वनात निघून जायचं, सोपी गोष्ट आहे का महाराज? आमचे आदरणीय गुरुवर्य महाराष्ट्र भूषण बाळू महाराज गिरगावकर महाराज, बाबांचा ऐश्वर्य जर विचार केला तर आता सामान्य ऐश्वर्य का महाराज? एवढा नाव लौकिक झालेला, सर्वच बाबतीने संपन्न माणूस. पण महाराज काय मनात वैराग्य निर्माण झालं नाही. म्हणले मला म्हणले उत्तर आपल्याला नर्मदा परिक्रमा करायची. मी म्हणलो बाबा आता तुमचं शरीर नाही, म्हणले शरीर राहो अथवा जाओ. काय नाही म्हणले, भरपूर फिरलो म्हणले, डोक्याला केस नाहीत तेवढे गाव बघितले म्हणले, आता फेटा बघितला तरी मुंग्या यायलेत म्हणले, पण नर्मदा परिक्रमा करायची. आम्हाला वाटलं नाही जायचे, पण महाराज आम्हाला न सांगताच महाराज निघून गेले. आज जवळजवळ मला वाटतंय 60 दिवस झाले असतील पायी चलतेत. 3600 किलोमीटर पायी चालायचंय. बघा रोजचा एवढ्या समाजात फिरणारा माणूस, आर्थिक बाजूनही एवढा मोठा माणूस, पण तशा माणसाला विरक्ती होणं हे खरं महत्वाचं आहे. ज्ञानोबराय तुकोबरायला सद्गुरु जोग महाराजांना विनंती आमच्या बाबांची, परिक्रमा ही सुखरूप व्हावी. अगदी अजून 20-25 दिवसामध्ये परत येतील महाराज. सोपं नाहीये. अनेक श्रीमंत लोक पण विरक्ती होत नाही ना, सोपी गोष्ट आहे का होणं? पण महाराजांनी मनात निश्चय केला. तसं नाथ महाराज म्हणतात या भारताचं एवढं ऐश्वर्य होतं, पण म्हणले सहजासहजी वैराग्यवान माणसाला ऐश्वर्य संपन्न माणसाला वैराग्य लवकर होत नाही. पण भरताना असं नवल केलं म्हणले, ऐका म्हटले, जे राज्य वैभव भोगिती त्याशी कदा नव्हे विरक्ती, परी भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागी. मला सर्व राज्याचा त्याग केला, मुला बाळाचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला, सर्वांचा त्याग केला आणि भरत वनामध्ये निघून गेला महाराज. त्याच्या लक्षात आलं हे राज्य जरी असलं तरी ह्याचं काय काम नाही. आता शेवटला हे काहीच कामाला येणार नाही, पण वनात निघून गेला महाराज. मी तुम्हाला सांगवले कशा करता, चांगल्या चांगल्याला मनानं कसा धोका दिला. शेवटच्या टायमाला अगदी थोडं राहिलो होतो, थोडक्यात महाराज मनानं असा झटका दिला. उलता पालताच करतो माणूस. मग महाराज मस्त वनात गेला. भरत रोज भजन करायचे महाराज. सकाळी उठून काकडा म्हणायचे, रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी देवोनिया. हे उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदये सरली निद्रेची वेळा, झाला अरुणोदये सरली निद्रेची. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी, पाहता पाहता मना न पुरे धने, देखिला देखिला माया देवाचा दे. भरत रोज असा काकडा करायचा. आणि एक दिवस गंडकी नदीला स्नानासाठी गेले. गंडकी नदी ही नेपाळमध्ये, तिला शालिग्राम असं म्हणतात.
गंडकी नदीच्या स्नानाला जात असताना महाराज अचानक एका सिंहाची डरकाळी झाली आणि एक हरिण गर्भवती होती. त्या हरणीनं गंगेच्या पलीकडे उडी मारायला प्रयत्न केला, तेवढ्यात तिचा गर्भ गळून पडला पाण्यामध्ये. आणि भरत गंगेला अर्घ्य देत असताना तो भरताच्या हातामध्ये आला, तो हरणीचा गर्भ आल्याच नंतर भरत आता पारमार्थिक होता. भरत राजाने महाराज त्या गर्भ घेतला, तो हरणीचं पाडच घेतलं आणि आपल्या पर्णकुटीवर आला. आता पशु पक्ष्यावर प्राण्यावर दया करणं हे काय गुन्हा नाही. नाहीतरी तुकाराम महाराजांनी सांगितलंय पशु भूत दया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी. दया केली महाराज, नियमानं बरोबर आहे दया करणं, एका जीव वाचवला. पण ऐका, एवढी दया काही कामाची नाही. डोंगरेजी महाराज म्हणायचे, ऐसा परोपकार किस काम का जो हमारे ही साधन में विघ्न डाले. म्हणजे एवढा परोपकार केला महाराज. हरणाला घरी घेऊन आला, पर्णकुटीवर घेऊन आले आणि आल्याच नंतर महाराज जसं जसं ते हरिण मोठं होईल तस तसं त्याला आता भूक लागायली, त्याची भूक वाढली. भरताचा विना बाजूला गेला आणि हरिण मांडीवर आलं. बरेच भरतात ना असे, विना खाली ठेवतात नातवाला घेतात, गावगाव भरत आहेत असे. महाराज विना बाजूला गेला, त्या भरताचा त्या हरणासाठीच महाराज रात्रंदिवस प्रयत्न सुरू त्याचे. हळूहळू साधना कमी बंद होत गेली भजनाची महाराज साधना. माझ्या हरणाला मग खायला आण, हराळ आण, शेजाऱ्या पादऱ्याची मका चोरून आण, सर्व कुठाने मग ते आलेच महाराज. त्याच्यासाठी सगळं करू लागला महाराज. भजन साधना कमी कमी होत गेली महाराज. शेवटी महाराज आपण बी महाराज तेच भरत आहे असं नाही, इथं सुद्धा बरेच भरत आहेत गावगावाने महाराज. हो म्हणले चला ना वारीला, नाही म्हणले आमच्या हरणाचा पेपर आहे. म्हणले चला ना म्हणले साप्त्याला, नाही म्हणले आमच्या हरण येणार आहे. म्हणजे असे बरेच आहेत हरणामध्ये गुंतले. तर पण एक दिवस हरण निघून जातं, कोणाचे हरण मुंबईला, कोणाचे पुण्याला, कोणाचे बीडला, आणि भरत राहिला हिवर गावांमध्ये. भरताचा अंतकाळ जवळ आला, हरणाला फोन केला, म्हणले तुमच्या भरताचा अवघड झालं. नाही म्हणले मग उरकून घ्या. हरणाने तिकूनच सांगितलं. एवढे गुंतला तसाच भरत महाराज त्या हरणामध्ये एवढा गुंतला, ऐश्वर्याचा त्याग केला, एवढ्या राज्याचा त्याग केला. आणि महाराज हरिण मोठं मोठं, आता शेवटी ते प्राणीच आहे महाराज, ते काय बंदिस्त राहत नाही, ते जंगलामध्ये फिरणारे प्राणी. महाराज हरिण मोठं झालं आणि एक दिवस चरत 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 ते निघून गेलं महाराज. का परत येईना भरत झोपडी पर्णकुटीमध्ये ध्यास लागला भरताला त्या हरणाचा. माझ्या हरणाचं कसं, कोणी खाल्लं तर नसेल, कोणी शिकार केली तर नसेल, सर्व महाराज अंतकरणामध्ये घर केलं महाराज त्या हरणाने. भजन केलं बाजूला, हरिण अंतकरणामध्ये आलं. आणि हरिण अंतकरणामध्ये आलं आणि महाराज तेवढ्यामध्ये काळ आला जवळ. आणि काळ आला, काळ असा तसा आला नाही महाराज, काळ एवढा झपाट्यानं आला. आणि भरत एवढंच मला माझ्या हरणाचं कसं होईल म्हणणं, घाला तो घातला वासनेने. काय म्हणतात, घाला तो घातला वासनेने. अर्थात वासना म्हणजे मनच वासना धारण करत. शेवटी महाराज थोडं राहिलं होतं, त्या मनाने एवढा परिणाम झाला, घाला घातल्यामुळं भरताला 3 जन्म घ्यावे लागले. म्हणजे परमार्थात झालेली चूक कधीच भरून निघत नाही. संसारामध्ये एखाद्याचं लग्न मोडलं तर पुन्हा जुळण, एखाद्याची बायको माहेराला राग राग निघून गेली तर कधी ना कधी परत येईल. पण परमार्थात चूक झालेली भरून निघत नाही. भरताची थोडी शेवट चूक झाली, मनानं धोका दिला तर 3 जन्म भरताला घ्यावे लागले. म्हणून तुकोबराने मनाला उपदेश केला महाराज, नको नको मना गुंतू माया, नको नको मना गुंतू माया. काळ आला जवळी ग्रासावया ग्रासावया, नको नको मना गुंतू माया. म्हणून प्रत्येकानं आपल्या मनाला उपदेश केला, मना इकडे तिकडे फिरू नको, मना सज्जना भक्ती पंथेची जावी. उपदेश केला मनाला सुद्धा महाराज, चांगल्या कार्यात मन आलं पाहिजे. म्हणून तुकोबरा म्हणतात, मना इकडे तिकडे गुंतू नको या माया जाळामध्ये, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. महाराज काळ प्रत्येकाच्या पाठीमागे लागला, घडी घडी काळ वाट याची पाहे. काय म्हणतो, अजूनही किती आहे अवकाश. प्रत्येकाला म्हणतो अजूनही किती आहे अवकाश. यांचे 75 झालेत, यांचे 90 झालेत, अजूनही किती आहे अवकाश. प्रत्येकाकडे बोट करून म्हणतो, त्याच्याकडे सगळं माप आहे महाराज, अजूनही किती आहे अवकाश. म्हणून काळ जवळ आला, म्हणून प्रत्येकानं सावध राहिले पाहिजे. बरं काळ येताना काय सांगून येत नाही, तसं अगोदर सूचना देतो तो 1-2 प्रकारच्या. म्हणजे
कानापसले केस पांढरे होणे ही काळान दिलेली पत्रच आहे पाठवलेलं त्यानं. कानानं ऐकू नाही येणं त्यानं पाठवलेलं पत्रच आहे. डोळ्यानं न दिसणं त्यानं पाठवलेलं पत्रच आहे. ह्या दिलेल्या अगोदर सूचना आहेत महाराज. जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी मृत्यूची या भेटी. जरा म्हणजे म्हातारपण जवळ आलं. ते म्हातारपण जवळ आलं हे सांगितलं कसं? जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळ आली. महाराज इंद्रिय बरोबर कामाला लागायले आपोआपले खाली गलित गात राहिले की समजायचं तर आपलं आटोक्यात आलंय. मग जर आयुष्यभर जर काय केलेलं नसेल तर कमीत कमी शेवटाला तरी परमार्थ करा. तुकाराम महाराज म्हणतात ना, आयुष्य शेवटाशी आले तरी झाले आंधळे. अरे आयुष्य 70-80 वर्ष झाले पण कधी मंदिराकडे आलं नाही, कधी आळंदी नाही, पंढरपूर नाही, कधी नाही. पण सुरुवात शेवटाला तरी कमीत कमी परमार्थ केला पाहिजे, मनानं सहकार्य केलं पाहिजे. काळ कधी येणे सांगता येत नाही. महाराज त्याची उडी अशी महाराज भल्या भल्याला उडी टाकली तर घेऊनच गेला महाराज, परत माघारी घेऊनच आलाच नाही. मग तिथं तुम्ही म्हणता ना आमच्यापाशी पाला पाचोळा जरा जास्त, ती काहीच येत नाही का आम्हाला महाराज. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई अमाज्ञा. मग तेथे नचले काही. काय कमी होतं रावणाकडे? रावणाला जावं लागलं. आपल्या महाराष्ट्रातले उदाहरण घ्या. एवढ्याले नेते मेले. जर पैशानं मरण चुकवलं असतं तर महाराज मोठे माणसं मेलेच नसते ना, बारकाल्याचाच नंबर लागला असता. त्याने नुसत्या सुटकेशीन खोके फेकले असते यमाकड, त्या येशीवूनच महागारी गेला असता. म्हणून तिथं खरंय महाराज तिथं एवढा वशिला चालत नाही. बाकी कुठं वशिला चालते पण तिथं त्याच्यापाशी वशिला नाही महाराज. त्याच्या मनात आलं ना केवढा बी असू द्याव बरोबर गात्रेला धरून ओढीतच नेतो महाराज. तिथं म्हणायचंच ना माझ्या पुरीचं लग्न राहिले, पोराला पाहुणे बागा यायचे राहिले तर येतो म्हणले होते, मग मला तोपर्यंत राहू दे. नाही महाराज, एकदा आला ना बाज घेऊनच जाणार. काळाची ये उडी पडेल बा तेव्हा, एकदा त्याची उडी पडली सोडवी ना तेव्हा माय बाप. कोणी सोडवणार नाही. तुम्ही म्हणता मला 4 मुलं आहेत आणि 4ही मुलं कोल्हापूरला आहेत. तुकाराम महाराज म्हणले मुलं जरी कोल्हापूरला असले तरी ते उचलायला कामी येते तुला, त्याच्यापासून सोडायला कामी येणार नाही. 4 आहेत म्हणले, 4 खांदेकरी होते. सोडविना तेव्हा तुकाराम महाराज म्हणले मायबाप अहो तुमच्या आमच्या मायबापाची गोष्ट सोडून द्या म्हणले, मृत्यूपासून सोडवणार नाही. एवढंच नाही म्हणले, देवानं उदाहरण दिलं. देवानं ज्यावेळेस महाराज चेंडू मारला आणि यमुनेच्या डोहामध्ये चेंडू बुडाला, देवाने उडी मारली त्या चेंडूवा बरोबर खाली गेला. तेव्हा सगळ्या गोपाळांनी महाराज आरडाओरडा केली, कृष्ण बुडाला कृष्ण बुडाला. सगळे गोकुळवासी महाराज यमुनाच्या तीरावर आले. स्वतः भगवंताची आई यशोदा ती सुद्धा तिथं आली महाराज. पण तुकाराम महाराज तिथं होते महाराज. यशोदा म्हणायची सोडा मला सोडा मला, पण तुकाराम महाराजांनी तिच्या पायाचा फोटो काढला. तुकाराम महाराज म्हणले देवाची माय सुद्धा सोडा म्हणाली पण पाय माग माग गेली. मागे तर माया पाऊला पाऊली आपुलेची घाली धाके अंग. मागे सरे माय पाऊला पाऊली. तुकाराम महाराज म्हणले तिची पावलं तर माग येऊ लागली. खेद करायला म्हणले अंग राखून या माये खेद करी. शेवटी देवाच्या लक्षात आलं अर म्हणले आपण ज्याच्यासाठी बघितलं आईचं सुद्धा प्रेम, पण अंतर हे हरी जाणवले. देव म्हणला जिथं माझे मायबाप मला सोडू शकत नाहीत तर सामान्याचं काय म्हणा. सोडविना तेव्हा माय बाप. ते म्हणला मायबाप नाही पण म्हणले आपला मामा खासदार आहे म्हणले. म्हणले सोडविना राजा खासदार नाही. अरे पण इथं पंतप्रधान गेले तर तो खासदाराचं काय घेऊन बसला. एकदा निवडून आला. अनेक सोयरी भली भली महाराज. किती महाराज पाहुणे रावळे येते कुठपर्यंत येते सगळे वाट लावायला येतात महाराज. माणूस मेल्यास नंतर लय जास्त माणसाला घरात किती वेळ ठेवतात. म्हणजे अमुक यायचा राहिलाय तमुक यायचा राहिलाय. एकदा आले की महाराज ते आलेले पाहुणे रावळेच म्हणतात आता काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. म्हणजे काढा म्हणले आता बाहेर घ्या. वाशायला म्हणले बरेच दिवस झालं म्हणले आता हे बराच वेळ झालाय म्हणतो. स्वजन गणगोत ऐसा करीती विचार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. कशाचे पाहुणे रावळे मारा उचलते तर घेऊन जाते. नेवोनी निजविती स्मशानी नेवोनी निजविती स्मशानी. हो मानसे जाळी ते ठिकाणी
निजविती स्मशानी देवनी निजविती स्मशानी. काय ना महाराज, पाहुणे असती सोयरे धारे कोणी नाही महाराज, अनेक सोयरी भली भली. मग महाराज या मृत्यूच्या तडाख्यातून कोण सोडून, तुकोबरा म्हणतात याच्यातून सोडवणारा फक्त एकच आहे महाराज. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी. म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी. तुकोबरा म्हणतात त्या मृत्यूच्या तडाख्यातून जर वाचायचं असेल तर फक्त भगवान परमात्म्याचा आश्रय करा. कारण का हा काळ महाराज प्रत्येकाला नेतो, फक्त भगवान परमात्म्याच्या ताब्यात आहे. आपण मित्र असा करायचा की सर्वात बलवान असलं पाहिजे. गावात जर एखादा मूर्ख माणूस आपल्याला त्रास द्यायला आणि त्याच्याबरोबर लढण्यासाठी आपल्याला जर बळ नसेल तर आपण आश्रय कोणाचा केला पाहिजे की त्या आपल्या विरोधापेक्षा बलवान माणसाचा आश्रय केला पाहिजे, तर मग आपल्याला सहकार्य मिळते. मग काळ हा आपल्यापेक्षा बलवान आहे, मग आपण काळाबरोबर लढू शकत नाहीत. तुकाराम महाराज म्हणले ताकद असली तर म्हणजे तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, त्याच्या तोंडात मारा म्हणले, पण म्हणले तेवढं सामर्थ्य नाही आपलं. मग म्हणले मित्र चांगलं करा, म्हणले मित्र चांगलं करा, चांगल्याचा आश्रय करा. त्या काळापेक्षा बलवान, मग आता काळापेक्षा बलवान कोण आहे? बलम बलवता आमच्या अहम, फक्त भगवान परमात्मा आहे काळापेक्षा. कारण काळ त्याच्या ताब्यात आहे महाराज. मी आजचे नेमिलिया साता काळू ग्राशी तसे भूता, ये म्हणी आगते पंड सुता सकळ, ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नातू. महाराज काळाचाही काळ भगवान परमात्मा आहे, म्हणून त्याचा आश्रय करा. आणि तो काय करीन म्हण, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. म्हणून सर्वांनी भगवान परमात्म्याचा आश्रय करायचा. कमीत कमी शेवटी तरी करा. वयाचे 90 वर्ष झालेत, कोणाचे 70 झालेत, कोणाचे 75 झालेत, पण शेवट आयुष्य शेवटाला आले ना, मग कमीत कमी आता म्हातारपणाला तरी परमार्थाला लागा, म्हणजे भगवंताचा आश्रय करा. आणि त्याला आश्रय त्याचा जर आश्रय केला तर तुकोबरा म्हणतात तो तुम्हाला देहाने अमर नाही करणार, पण स्वरूपाने नक्कीच अमर करेल. अनुसरे तो अमर झाला अंतराला संसारा. महाराज या जगामध्ये देहानं अमर कोणालाच होता येत नाही, देहानं अमर कोणालाच होता येत नाही महाराज. फक्त तुम्ही स्वरूपाने अमर होऊ शकता, तुम्ही कीर्तीने अमर होऊ शकता, तुम्ही ज्ञानाने अमर होऊ शकता. साधू संत तेच झाले महाराज, समाधीने अमर झाले, ज्ञानाने अमर झाले, कीर्तीने अमर झाले, स्वरूपाने अमर झाले. फक्त मात्र आश्रय येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले माया जा. फक्त भगवान परमात्म्याचा आश्रय करा. म्हणून तुकोबरा म्हणतात तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. विठोबा रखुमाये. जय विठो.